आज पहिल्यांदाच मी कानाला इतकं रडताना बघितलं. मागच्या 2-3 दिवसापासून काना तापाने फणफणत होता आणि 2 दिवस झाले तरी त्याचा ताप कमी होत नव्हता. म्हणून आम्ही डॉक्टरांकडे चाललो होतो रिचेकअप करण्यासाठी. लहान बाळांना बोलता येत नाही, सांगता येत नाही, काय दुखतंय हे त्यांना एक्सप्लेन करता येत नाही. बाळ जेव्हा आजारी असतं तेव्हा आई वडिलांची काय परिस्थिती असते हे फक्त आई वडीलच समजू शकतात. आपण काही करूही शकत नाही आणि आपण आपल्या बाळाला त्या दुःखामध्ये बघू पण शकत नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी कानाला चेकअप केला आणि डॉक्टरांनी सांगितलं कानाचा आपण ब्लड रिपोर्ट करून घेऊया. डॉक्टर सांगत होते 2 दिवसापासून कानाचा ताप कमी व्हायला पाहिजे होता, पण कमी होत नाहीये. याचा अर्थ आपल्याला त्याचा ब्लड रिपोर्ट आणि युरिन रिपोर्ट काढायलाच पाहिजे. कानाचं रक्त काढण्यासाठी डॉक्टरांनी सुई टोचली आणि कानाला तो त्रास सहन झाला नाही आणि काना खूप जास्त रडायला लागला. कानाला इतकं रडताना बघून मला खूप जास्त वाईट वाटलं आणि पायलच्याही डोळ्यामध्ये पाणी चाललं, कारण आमच्या बाळाला आम्ही आजपर्यंत इतकं रडताना कधीच बघितलं नव्हतं. जवळपास अर्धा तास काना फुंदून फुंदून रडत होता आणि शेवटी काना शांत झाला. हॉस्पिटलमध्ये बराच उशीर झाला होता आणि एवढ्यात पायलला पण भूक लागली होती, म्हणून पायलसाठी काहीतरी खायला ऑर्डर केलं. मी पण थोडंसं खाल्लं आणि त्यानंतर आम्ही निघालो येवल्याच्या दिशेने, कारण येवल्यामध्ये आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो, कारण आम्ही पहिल्यांदाच कानासोबत शॉपिंग करणार होतो. रक्त काढण्यासाठी झालेला त्रास आता काना विसरलेला होता, कारण त्याला आता शॉपिंग करायची होती आणि त्याची मज्जा मस्ती सुरू झालेली होती. कानाचा मूड चांगला राहावा म्हणून आम्ही त्याला संपूर्ण मॉल फिरवला आणि कानाची रिॲक्शन तुम्ही बघू शकता, तो किती खुश झालेला होता. फटाफट शॉपिंग संपवली, बिल केलं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो घरी. घरी आल्यानंतर माझ्या मम्मीने कानाची नजर काढली, कारण मम्मीला असं वाटतं कानाला नजरच लागली. आमच्या अकाउंट्सला फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.